हिंदी सक्ती विरोधात मनसे आणि ठाकरे गटाकडून 5 तारखेला मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र सरकारने हा निर्णय रद्द केल्यानंतर मोर्चा देखील आता रद्द करण्यात आलेला आहे आणि विजयी सभेचं आयोजन मनसेकडून आणि ठाकरे गटाकडून करण्यात आलेलं आहे। मात्र त्यापूर्वी या मोर्चाची तयारी पुण्यात देखील सुरू करण्यात आली होती। पुण्यातील मनसे सैनिकांकडून अर्थात मनसे कार्यकर्त्यांकडून आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार अशी तयारी सुरू करण्यात आली होती। आता या तयारीचं नेमकं पुढे काय होणार आणि हे दोन्ही बंधू एकत्र येणार का, शहरातली नेमकी काय परिस्थिती आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि मनसेचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तो नेमकी काय परिस्थिती आहे। काय 5 तारखेला मोर्चा होणार होता मात्र तो आता रद्द करण्यात आलेला आहे। काय नेमकी तुमची तयारी काही झाली होती का? आमची तयारी एवढी झाली होती की मराठीला न्याय मिळाला पाहिजे, मराठी भाषेला कायम अभिजात राहिली पाहिजे। अभिजात दर्जा मिळाला पण अभिजात दर्जा हा सरकार खाऊन टाकत होतं। त्यामुळे आम्हाला या सगळ्या ह्याच्यात आम्ही एवढ्या तयारीत होतो की मोर्चाला पूर्णपणे ताकदीने जायचं आणि ती ताकद हे आम्ही त्या दिवशी दाखवणार होतो। पण हे सरकार खेकड्यासारखं आहे की मराठी माणूस एकत्र येताना बघितलं आणि त्यांनी तो GR रद्द केला घाबरून। आणि ती जर ताकद जर ज्यावेळेस दिसली असती तर मराठी मनाचा मानबिंदू ठाकरे हे कायमच महाराष्ट्रात त्यांना जड जाणार हे माहिती आहे। ठाकरे ब्रँड हा कायम त्यांना महायुतीला तसेच या मराठीद्रोही सरकारला कायमच उरून पुरणार आहे। त्यामुळे आमची तयारी अजून जोरदार आहे। पण मग आता नेमकी काय तयारी आहे? 5 तारखेची विजयी सभा होणार आहे, काय नेमके तुम्हाला आदेश आलेत का पक्षाकडून? आता यामध्ये उद्धव साहेब असतील, राजसाहेब असतील, तसेच संजय राऊत साहेब असतील, यांनी तिघांनी सांगितलं की विजयी सभा करू पण ज्यावेळेस वेळ आणि ठिकाण ठरेल त्यावेळेस वरनं जो आदेश येईल तो आम्ही पाळू। आदेशाला जो आहे ठाकरे कोणीही असो, मनसे असो किंवा शिवसैनिक, हा पक्ष आदेशावर चालणारा आहे। तर त्यांचा जो आदेश असेल तो शिरसावंद्य मानून आम्ही पुढे जाऊ। निश्चित मनसैनिक देखील आपल्याकडे आहे, सोबत आहेत। काय नेमकी तयारी काय झाली होती 5 तारखेची? तुम्ही देखील बैठका घेण्यात आल्या होत्या, पुण्यातनं अनेक कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होणार होते, काय नाही होणारा 5 तारखेला जो मोर्चा होणार होता तो तर अगदी प्रचंड होणार होता, सर्वांना माहिती आहे। संयुक्त चळवळीमध्ये जो मोर्चा झाला होता त्याप्रमाणेच हा मोर्चा होणार होता। कारण की सर्वांना जो राग होता, हिंदी आपल्याला लादत होते, पहिलीपासून हिंदी जे आपल्याला लादत होते त्याच्यावरती सगळ्यांचा राग होता। आपल्या हिंदी भाषेला विरोध नाही आहे, तुम्ही बघा 5वीपासून हिंदी आपण पण शिकलो, तुम्ही शिकले, सर्व शिकलेत, पण हे पहिलीपासून लादणे बघा त्यांचा वेगळा डाव होता। त्याचा राजसाहेबांनी पहिल्यांदा पुढाकार घेतला आणि तो हाणून पाडला, सर्व पक्षातल्या लोकांनी बोलून तो हाणून पाडला। तर हा जो मोर्चा एकत्रित होणार होता, राजसाहेब उद्धव साहेब सगळे एकत्रित मोर्चा काढणार होते मराठी म्हणून, कुठला पक्षाचा झेंडा नव्हता, काही नव्हतं, मराठी म्हणून एक मोर्चा काढणं होतं। त्यात सर्व कलाकार म्हणा, साहित्यिक म्हणा, सर्व खेळाडू म्हणा, सर्व येणार होते आणि खूप चांगलं वातावरण पण होतं, सगळेजण जाणार होते। आणि ते तुम्हाला माहिती आहे एवढ्या एकीपुढं सरकार एकदम घाबरलं, त्यांनी लोटांगण घातलं अक्षरशः आणि त्याच्यामुळे हा त्यांनी GR रद्द केला। तर आज राजसाहेबांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स दिली त्यात एकच सांगितलं की आता तुम्ही जेव्हा प्रश्न केला की विजय मोर्चा वगैरे काय होणार आहे का, तर राजसाहेबांनी सगळं त्या क्लिअर सांगितलं की त्यांची आता बैठक होणार आहे, त्यानंतर काय पुढचे विचार सांगते राजसाहेब कळवतील आपल्याला। निश्चित, पण सभा होईल तेव्हा होईल, हे दोन्ही बंधू एकत्र व्हावेत ही गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ते एक निमित्त होतं, या मोर्चाच्या माध्यमातून हे दोन्ही बंधू एकत्र येणार होते। मात्र आता पुढे नेमकं काय होणार, हे दोन्ही बंधू एकत्र येणार का, मनसे ठाकरे एकत्र होणार का, हे बघणं महत्त्वाचं आहे। काय वाटतं तुम्हाला, हे दोन्ही बंधू एकत्र होतील का? काय एकत्र महाराष्ट्राचं चित्र असं बघायला मिळेल का की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र असतील? तो वरिष्ठांचा निर्णय आहे। आम्ही मराठी माणूस म्हणून अशी अपेक्षा कायमच करतोय की ठाकरे बंधू हे कायम एकत्र असावे आणि ते जर एकत्र असतील तर आम्हाला कोणी रोखू शकत नाही हे निश्चित। आणि हे मराठी भैये जे आहेत नवीन भाजप आलेले, ती लोक कायमच याच्या विरोधात आहेत, पण ते जर कधी एकत्र आले तर या मराठी भैयांना आम्ही नक्कीच धडक शिकू। पण मग कुठेतरी एकत्र येऊ दिलं जात नाही का? अशा पद्धतीने भाजप असू दे किंवा इतर काही पक्ष त्या कुठेतरी अडथळे आणले जात आहेत की अशा पद्धतीने हे दोन्ही बंधूंनी एकत्र येऊ नये, अशा पद्धतीने एकूण चित्र आहे? नक्की निश्चितच यामध्ये असं बघायला गेलं तर कालचाच एक GRचाच विषय घ्या की त्यांनी असं दाखवलं की एकत्र येत आहेत आणि तो विराट मोर्चा होणार। तो विराट मोर्चा घडत असताना यांनी अचानक GR रद्द केला आणि तो रद्द केल्यानंतर हा मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आला आणि त्याचा मोर्चाचं रूपांतर हे विजयी सभेत होणार आहे।
तर अशा पद्धतीने मनसेचं तुमचं काय वाटतं की दोन्ही बंधू एकत्र यावेत या पद्धतीने चर्चा आहेत, तुम्हाला वाटलं तसं काही या पुढच्या काळात तरी होईल हे निमित्त एक होतं? दोन्ही बंधू एकत्र येणं हा विषय वेगळा आहे आणि दोन पक्ष एकत्र येणं हा विषय वेगळा आहे. त्याच्यामुळे दोन्ही पक्ष जेव्हा एकत्र यायचे तेव्हा पक्षाचे वरिष्ठ हेच निर्णय घेतले आणि सर्व मायावती आत्ता पण जे माध्यमं आमच्या पदाधिकाऱ्यांना किंवा नेत्यांना विचारतात तेव्हा बाळा नांदगावपासून सर्वजण किंवा आम्ही सुद्धा तेच सांगतो की हा जो महत्त्वाचा निर्णय ते राजसाहेब आणि उद्धवसाहेब हेच बसून घेणार आहेत, ते आम्ही त्यात काहीच हस्तक्षेप नाही करू शकत. काय वाटतं एकत्र यायला हवं एक मनसे कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, निश्चितच अनेक या ठिकाणी अनेक सर्वसामान्य नागरिक देखील आम्हाला येऊन भेटत असतात आणि सांगत असतात की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजेत आणि दोन्ही पक्ष देखील एकत्र आले पाहिजेत, ह्याच्यातच महाराष्ट्राचं भले. अच्छा, दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजेत. ठाकरे गटाचे काही पदाधिकारी आहेत, काय वाटतं की ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे मनसे आणि ठाकरे गट एकत्र येईल, एक निमित्त होतं मोर्चाचं, मात्र तो मोर्चा देखील आता रद्द झालेला आहे. मात्र भविष्यातलं चित्र काय असेल की एकत्र दोन्ही दिसतील दोन्ही बंधू? जय महाराष्ट्र. मी एक मराठी माणूस आणि शिवसैनिक म्हणून मला असं कायमच वाटेल की ते दोघंही बंधू एकत्र यायला हवेत. त्यांनी महाराष्ट्राचा विकासच होईल आणि मराठी माणसाचाही विकास होणारच आहे. त्याच्याबरोबरीने मराठी माणसाचं जे काही आत्ता किंमत त्याची कमी होत चालली आहे किंवा त्याला विचारत नाही आहेत हे नक्कीच पुढे जाईल आपल्याला आणि मराठी माणसाला एक चांगला सपोर्ट मिळेल ते जर का दोघंही एकत्र आले तर, असं मला वाटतं. आता मोर्चा रद्द केला त्यामुळे कुठेतरी एक चित्र बघायला मिळणार होतं दोन्ही बंधू एकत्र आल्याचं महाराष्ट्राला, ते कुठेतरी भाजपने त्याच्या आधीच त्या सगळ्या याच्यातली हवा काढून घेतली अशी देखील चर्चा आहे जी एकत्र येण्याच्या चर्चेला. तुम्हाला वाटतं की यापुढे अडथळे येतील अशा पद्धतीने दोन्ही बंधू एकत्र येणार? हवा काढून घेतली म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की घाबरून त्यांनी ह्याला मागं घेतलं, हिंदी सक्तीचा विषय त्यांनी मागं घेतला त्यांनी. तर आता यात असं आहे अजून की हिंदी सक्ती केल्यानंतर त्यांच्या पंतप्रधानांना 3 भाषा बोलता येत नाहीत, तर आपल्या 1 वर्षाच्या 6 वर्षाच्या मुलाला पहिलीतल्या मुलाला कशी भाषा बोलता येणार 3 भाषा, हा त्यांनी विचार करावा. आणि मराठी लोकांवरतीच मराठी म्हणजे मराठी जातीने मराठी नाही तर महाराष्ट्रात राहणारा मराठी हा गुजराती असेल कुठला मुस्लिम असेल तो आम्ही मराठी समजतो आणि त्या सगळ्यांना तुम्ही हिंदी भाषेचं जाचक काहीतरी तुम्ही देणार असाल तर ते चुकीचं असं आम्हाला वाटतं. काय तुम्हाला काय वाटतं की अशा पद्धतीने आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र येणार होते मात्र ते टळलेलं? तुम्हाला जे वाटतंय आता की हे एकत्र येणार होते ना एकत्र येणार, आता आमचे सगळे कार्यकर्ते एकत्र फिरायला लागलेले आहेत, त्यामुळे आमची मनाची सगळ्यांची तयारी झालेली आहे की हे दोघंही एकत्र येणार आहे. हे फक्त कारण होतं 5 तारखेला एक विजयी काहीतरी एक मोठं होईल त्यावेळेस कळेलच की सगळे एकत्र आलेले असतील. पण सातत्याने जो आरोप केला जातो की उद्धव ठाकरेंनीच खरं तर त्यांच्या कार्यकाळामध्ये अशा पद्धतीचा GR आणला होता आणि आता तेच पुन्हा एकदा त्याला विरोध करताना पाहायला मिळतात. या सगळ्या याच्यात बघायला गेलं तर फडणवीस सरकारने म्हणजे हे दोघं जर बघायला गेले तर हे नामं मात्र भावल्या आहेत. तर त्या फडणवीस सरकार यांनी सगळे उद्धव साहेबांच्या काळातले सगळे GR रद्द केले आणि हाच GR एकटा ठेवला की ज्याच्यामध्ये मराठीला यांना खस्ते खायला लावायचं होतं का किंवा मराठीसाठी यांना रस्त्यावर आणायची होती का मराठी लोक किंवा मराठी भाषा. तर हाच त्यांचा उद्देश हा काल दिसून आला आहे आणि त्याच्यामध्ये एकच GR ठेवला, तो GR रद्द नाही केला. असं हे दुसऱ्याला दाखवताना असं करतायत की आपला तो बाळा दुसऱ्याचं ते कार्टा, आम्ही असं मराठीला उपेक्षित ठेवत नाही असं त्यांच्यातर्फे दाखवण्यात येत आहे. काय तुमची नेमकी काय भूमिका आहे की ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार आणि एक निमित्त होतं मोर्चाचं, मात्र आता ते तसं चित्र या पुढच्या काळात दिसेल कारण की मोर्चा रद्द केला आहे, GR रद्द केले सरकारने, त्यामुळे ते चित्र बघायला मिळू शकतं? 100%. कारण आत्तापर्यंत आपण आत्ता असं बघितलं आहे की जेव्हा आता ही उद्धवसाहेब आणि राजसाहेब हे एकत्र येणे ही काळाची गरज आहे. कारण आत्ताचा विषय असा झाला आहे की आता हे भाजप म्हणा, भाजप शासित किंवा एकनाथ शिंदे म्हणा की यांचा मनमानी आत्ता आपण लास्ट वीकमध्ये भाजप सरकारने आणीबाणीचा काळा दिवस म्हणून साजरा केला, पण आत्ता आपण सगळ्यांना लोकांना असं वाटतं की ही अघोषित आणीबाणी आहे. आणि लोकांना आता मेन गोष्ट अशी चालू आहे सध्या की एखादा कार्यकर्ता साहेब म्हणा, उद्धवसाहेब, शिवसेना किंवा मनसे हे कार्यकर्ते घडवणारी फॅक्टरी आहे. यांनी कार्यकर्ते घडवायचे, नेते घडवायचे आणि यांनी पळून न्यायचे. म्हणजे यांना स्वतःला भाजपच्या लोकांना एवढी आशियातला सर्वात मोठा पक्ष म्हणतात आणि त्यांच्याकडे सारे नगरसेवक नाही, आमदार नाही आहेत आणि यांना लोकांवर दुसऱ्या पक्षातनं लोकांवर यायची वेळ येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आज कालच्या याच्यावरनं तुम्ही बघितलं की उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र येणार म्हटल्यावर त्यांनी लगेच तात्काळ एका रात्रीत GR मागे घेतला. ह्याचा अर्थ काय होतो की उद्या आज निश्चितच महाराष्ट्रात कुठल्याही दिल्लीतल्या नेत्यापेक्षा ठाकरे हा ब्रँड आहे आणि ठाकरे हा ब्रँडच इथून पुढे महाराष्ट्रात चालणार आहे. ठाकरेंना सोबत घेतल्याशिवाय कुणालाच कुठलंच राजकारण इथून पुढे करता येणार नाही आहे.
तर आपण ऐकलं हे सगळे मनसैनिक आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी होते. ज्या पद्धतीने सरकारने जरी हा निर्णय रद्द केला असला तरी देखील या दोन्ही पक्षांकडून आता विजयी सभेचं आयोजन केलेलं आहे आणि या विजयी सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अर्थात हे ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळतील आणि या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं हेच महाराष्ट्राच्या भविष्यासाठी चांगलं असणार आहे असं या सगळ्या मनसैनिकांची आणि ठाकरे पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. कॅमेरामन नागेशसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.